पिसाट वाहे, भयभीत उभे हे झाड, पान पान शांत आहे, सावल्या मुख्याने हलती, भवताली विणती माया, डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया, निशब्द तरंग उठती, अंधार चांदणे हाले, आकार गूढ धुक्याला आले विरून गेले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले. नीलिमा, आर यू ओके? हे माधवा, काय ते बघू खोया. तो दूर खालून येतो. हा हो, खालूनच येतोय दूर. कोणीतरी खाली काहीतरी पेटवलं असणार. पण एवढं दूर कसं होत? कक्का, काय झालं रे? अरे धुरात अण्णांचा चेहरा दिसतोय. हे हा काय नाही, हा आता दिसला होता मला. माधव भाऊजी, आपण खाली जाऊन बघायला हवं काय झालंय ते. शॉर्ट सर्किट वगैरे झालं असेल ना तर पूर्ण वाडा पेट घेईल. होय चला. अरे अरे इथे तर काहीच दिसत नाहीये. हे पण दूर नाही. हा आग लागली असता तर हे पण दूर असं हो ना. आतल्या खोल्यांमध्ये बघूया, पण कोणी आरडाओरडा करू नका प्लीज, नाहीतर सगळेच घाबरतील. हो बरोबर आहे. अभिरामा, तू आत बघ जा. हो, आणि मी बघते बाहेर. हा हा, मी स्वयंपाकघरात बघते. हो हो, आणि मी आत बघतो. माधव, हा माधव, हा, काय ग? काय झालं? अरे मला वाटलं होतं आतल्या खोलीत कशाने तरी पेट घेतला असेल, पण आतमध्ये तर काहीच नाहीये. मी सुद्धा आत बघितलं, तिथेही काही नाहीये. मला वाटतं बाहेर कोणीतरी काहीतरी पेटवलं असणार. इथे आत पण काहीच नाहीये. हा माधवा, हा, मी घराच्या आजूबाजू बघितलंय पण काहीच नाही. हा अरे मग वरच्या खोलीत दूर कसा आला? हा, आपण वर बघूया का? हा चल. चल. ह्या काय माधवा, मगाशी हे दूर होतो ना? हो, पण असं आत्ता काहीच वाटत नाहीये. असं कसं होऊ शकते? इथे धूर आला म्हणून आपण खाली जाऊन बघितलं ना, पण तिथे आग पण लागली नव्हती आणि कोणी जाळलं पण नव्हतं. वर येऊन बघतो तर इथे पण काहीच नाही. असं कसं शक्य आहे? माधवा, मका वाटतं आपण खाली जाऊन बघूया. का? निलिमा, हे कसं घडलं हे कळलं तर कळलं ना. प्लीज वहिनी, प्लीज चल ना. ठीक आहे, मलाही बघू दे काय होतंय ते. धूर येत होतो ना खोलीतून, घाबरलाच वाटता.
कर्माची फळा, आणखी काय म्हणणार? तुका पण भोगूची लागतली कर्माची फळा. त्या नेनेंका काय केलंस तू? किती त्यांचं गोळ कापलंस? चोराच्यो उलट्या बोंबा. या कोणाचा काम हा या सगळ्या गावाक माहित हा. आम्ही केला ह्या हा? कित्या गावभर सांगत सुटलंस? स्वतः करायचा दुसऱ्या आळ घालायचो. मी आळ घालतय नाही, खयच्या पातळीवर उतरते या सगळ्या गावाक माहित हा. वहिनी, तुमका माहित नसात म्हणान सांगतय, या नाईक घराण्यानी लय मुडदे गाडल्यानी. नेनेंका पण यांनीच मारल्यानी. आता वाचवा स्वतः, नाहीतर बेड्यो पडतील. निलिमा, तू हिच्याकडे काही लक्ष देऊ नको. मी तिच्याकडे लक्ष देत नाहीच आहे, पण तू माझं कधी ऐकणार आहेस? तुला मी आधीच सांगितलं होतं, तू या सगळ्यात पडू नकोस. तू अडकला असतास तर मी काय केलं असतं? गणेशा, हे गणेशा, तू हाय बसलस का? काय झालं? चल माझ्या वांगडा. कुठे? अरे सांगतोय सगळा. आई सगळ्यांचे कान टवकारलेले असत. घरातल्यांनी काही विचारलं तर? कोणी एक काही विचारूच नाही. बरं बरं, चल चल. काय झाला? काल रात्री नीट झोपला सुद्धा नाही. डोका जड झाला होता. कळतंय माता. त्या नेनेचा चेहरा समोर दिसत होता. विसरा आता. चाय घेऊ. अहो, काय बाहेर चाललास? काय झाला? डोका जरा शांत ठेवा. काय केलंय मी? काय झाला? याच सांगते मी. जर्रा काय बोलला की तुमचा डोका सटकता. त्यात आता नेने वकिलांचा असा झाला हा, गावातली लोक बोलतलीच. पण तुम्ही काय ऐकू नको. एका कानानं ऐकायचा, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचा. मी किती ऐकायचा? मी काय केलंय? तुम्ही काय केला नाही हो. पण यमुना सांगत होता गावात सगळी तुमचाच नाव घेतात. आपल्या घरात लगेच कोण भडकता? तुम्ही. बाकीचे दोन भाव त्यांचा राखून असतात. त्यांना कोण काय बोलणार नाही. तुम्ही पुढे पुढे जातात आणि लोकांना तुम्हीच दिसता. म्हणून मी आधीपासून सांगत होतय, सांभाळून रवा, सांभाळून रवा. माझा हाय ऐकताय कोण? हे बघा, डोक्यातलं राग बाहेर काढा आणि खय जाऊचं असत तर जा, नाहीतर घरातच बसा. आई, मी कॉलेजला जाऊन येते. लवकर ये. हो, लेक्चर संपलं की लगेच येते. तू डबू देते का? होय, करा. मगाशीच भरून ठेवलंय. घे. येते. सांभाळून जा. मी पण जाऊन येईल. काय बाहेर चाललास? बघतोय. बघ, जा काय बोलायचं असं की ना तर नीट विचार करून बोल. ते नेने वकीला काय झाला त्यांच्यामुळे त्यांच्या डोक्यात झाला त्राप. आणि एकदा का तू बोलायला लागले की ना का मग आपलाच खरा करतोय. मग
हा बघा मी काय बोलतय ना तर बरोबर बोलतय, तुम्ही फक्त मान हलया. अगो पण आतापर्यंत मी काय केलं? आई बाबा आता तुम्ही असं भांडणार आहात का? नाही गो बाई, चल जाऊया. वाड्यात सगळी शांतता वाटता. हो, कोणच नाही कसे. का मग आम्ही हाका मारतोय? नाही कानू, हो नाही कानू. तुम्ही या ना. घरात असत मग सगळी? हो आहेत. तू काय चाललंस? मी कॉलेजला निघालीये. जा जा जा. बाबा, काका, देविका आलीये. तुझे बाबा असत घरात? हो आहेत. दत्ताराम काय बोललेत की नाही तर निमूटपणे ऐकून घे. आपली लेक त्यांच्या घरात दिवची असा, लक्षात ठेव. मी काय तर बोलते ना तर बरोबर सांगते त्यांना. नमस्कार दत्ता भाऊ. नमस्कार. अरे नार्वेकर, कधी आला? अहो आत्ताची लोक काय बरा सामा. हो हो. कसं तुमका म्हटलं सहज भेटायला जाऊचा. या ना, या. बाहेर का उभे आहात? या आत या. या या. ये देविका. हो. काय ग, तू थांबत नाहीयेस? नाही अगं, महत्वाचे लेक्चर्स आहेत. पण तू थांबली असतीस तर खरंच खूप बरं झालं असतं. या बसा बसा. सरिता, जरा पाणी घेऊन ये. मी थांबले असते ग, पण पूर्वा, तुका कॉलेजात जाऊ उशीर व्हायत. हो निघतेय. चल बाय. बाय. अरे देविका, कधी आलीस? आत्ताच. ये बस ना. हो. इलास, सरिता जरा चहा ठेवशील यांच्यासाठी? ठेवते. आज काय काम काढलास? काम तसं काय नाही हो, पण तिला लक्षात. तुमका पण कळला नेने काकांचा? पण झाला तर वाईट झाला ना. वाईटच झालं. गावात तशी चर्चा असा हो, पण म्हटला एकदा भेटायला येऊ या पाहुण्यांका. सरिता, चाय आण गो. आत्या, इथे का आलोय आपण? वाच धीर धर, कळत तुका सगळा. कोणी भेटणार आहे का आत्या? हा, अरे मी एका खय भेटक येऊक सांगलेलं. आलं लक्षात. तोच भेटणार आहे का? होय. तुका अजय माहित आहे ना? हम्म. घरातली माणसं तर आता माझा काही विचार करणार नाही. तू तरी एकदा भेटन घे. येणार आहे ना तो? होय रे, माका म्हणलो हा येत आहे म्हणून. नाही, बराच उशीर झाला अजून आला नाही म्हणून विचारलं. ते का सवय आहे? नाही म्हणजे माका माहित आहे ना, तसे काय रोज रोज भेटणं नाही आम्ही. गणेश, तो बघ, तो 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 बघ गेलो. इतकं उशीर इथं असा नाही. अजय, हो गणेश, माझो भाचो दत्ता तू झील. अरे असं घाबरा नको. हो दत्तासारखं नाही. पण हे का आपल्याबद्दल माहिती आहे मला. तू आत्यावर प्रेम करतोस.
अरे बोल काय ता घरात हो एकटोच असा आपल्या बाजून हे चलो जीव आहे माझ्या. होय लग्न करशील? होय. आत्यासोबत याआधी जे काही झाले ते माहित असेलच तुला. होय. मग तरीही गणेशा थांब आत्या, बोलू दे मला. होय तरी करीन लग्न. मग त्या दिवशी आमच्या घरी का आला होतास सुषमाला भेटायला? मी नेने वकिलांबरोबर असं दिलं होतं. खरं काय ते सांग. खरं सांगतं. हे बघ, तुम्ही असं लपून छपून भेटता ना ते कळलंय सगळ्यांना. घरातले सगळे वैतागले. पण आत्यासाठी मी इथे आलो आणि तिला त्रास झालेला मला सहन होणार नाहीये. अरे अरे बोल काय ता खरा ता त्या सुसल्याक भेटल्यापासून नीट माझ्याशी बोलणंच पण नाही. हा या बघ मी तुका सांगून ठेवते, तू जर माझ्याशी लगीन नाही केलं तर मी जीव देतलय. अभिराम, ए अभिराम. अरे काय हे अभिराम, आपल्याकडे पाहुणे आलेत आणि तू आत काय करत होतास? वहिनी मी अभ्यास करत होतो ना आत. कधी परीक्षा हा तुमची? आहे लवकरच आहे. देविका, हा अगं चहा घे ना. हो आता हळूहळू सगळा गाव आपल्या नेनेंबद्दल विचारूक येत, जसा काय आपणच मारला होता त्यांका. गावकऱ्यांची गोष्ट वेगळी आणि आमची वेगळी. गावकरी काय बाताच मारतले, त्यांचा काय होता. पण आमका काळजी हा म्हणून तर आम्ही हय इलो. हो पण आता काळजी करण्यासारखं कारण नाही. नेने काका आता बरे होतील. हा होय बरे होकोच होय. पण तुम्ही गेला होतास ना त्यांच्या ऑफिसात? पोलीस चौकशी करून झालेली. हा त्यांचं काम होतं म्हणून गेले होते नेने काकांच्या ऑफिसमध्ये. पण तिथे गेले आणि पाहिलं की नेने काकांवर कोणीतरी वार केलाय. त्यामुळे मग ह्या तिघांनीच त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. बघले मा ह्या असा असा आणि गावात काय भलतीच चर्चा असा की तुम्ही आम्ही काय नाही केलं. हो होय तुम्ही काय केलास ना ह्या माहिती असा. पण आपली पोरगी तुमच्या घरात आम्ही देतो म्हटल्यावर काळजी वाटणारच ना. आणि नेनेंच्या प्रकरणात अभिरामराव अडकले असते तर आमच्या देविकाचा काय झाला असता? ते एकटेच नव्हते थे, हे दोन भाव पण होते. तुमका अभिराम भाऊजींची काळजी हा तशी त्यांका पण हा. हा सरिता. हो हो मी जातच हैसून. आई म्हणून तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे, पण आता काळजी करण्यासारखं खरंच काही कारण नाहीये. काळजीचं कारण नाही हे मलाही माहिती आहे. पण ह्या प्रकरणात मात्र तुम्ही अडका नका. ह्याच्यातून काय तो मार्ग काढा. मी तुमच्या हात जोडते. दत्ताराम भाऊ जरा आता लक्ष ठेवा. परत असा मात्र काय होक देऊ नको. अजय तू खरा खरं जाग, तुझं त्या सुसल्या वांगडा काय नाही जमा. तू माझ्याशीच लगीन करतालच ना. आत्या रडू नकोस. आणि तू लक्षात ठेवा, आत्याने आजपर्यंत सगळ्यांसोबत तुझ्यासाठी वाद घातले आणि तू जर तिला फसवणार असशील तर भलं होणार नाही तुझं. बघा, जा हा तहा आम्ही काय केलेलं नाही. आणि तुमका जर भीती वाटत असात तर तुमच्या चेडव्याक हय किती घेऊन इलास. दत्ता डोक्याने शांत राहू, मका नको सांगू. हाय का डोक्यात ताप कमी. हा दत्ता भाऊ असा काय नाही. असा तुम्ही काय करू ना ह्या आमका माहीत असा.
पण कोण काय करीत आणि कोण कोणाकडे करीत ह्या सांगू घेऊचा नाही. बरोबर आहे तुमचं, पण आता टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि देविका, तूही टेन्शन घ्यायचं नाही. हा, आता आपण पुढची बोलणी करू होई. हो, आपण लवकरच करू पुढची बोलणी. हो ना दादा? हो हो. नार्वेकरांनो, तुम्ही कधी येलास? आम्ही मगाशीच इलो. बरा झाला तुम्हीच बाहेर इला असते. आता पुढची बोलणी करू होई. होय. काय हो? लग्न तुम्ही जुळवलास, मग आता तुम्हीच सांगा. नार्वेकरांच्या लेखीक सून करून घेऊची ना,